अवधूत वाघ सर, प्रश्न असा आहे की आता दोन्ही जे उमेदवार आहेत ते मुळात दक्षिण भारतातून आहेत. याचा निवडणुकीवर कसा परिणाम होईल? तुम्ही भाषिक अस्मितेचा मुद्दा मांडला होता, तुम्ही प्रांतीय अस्मितेचा मुद्दा मांडला होता. तुम्हाला वाटतं तुम्हाला फायदा होईल, इंडिया आघाडीला फायदा होईल, कोणाला फायदा होईल? दोन्ही उमेदवार दक्षिण भारतातले. बघा, तुम्हाला एक खात्रीने सांगतो की जर आज तुम्ही पाहिलं तर आंध्र प्रदेश मध्ये आम्ही लढलो, आम्ही जिंकलो चंद्राबाबू नायडूच्या नेतृत्वाखाली. पण त्या विरुद्ध, आमच्या विरुद्ध जो पक्ष होता त्या पक्षाने आज आम्हाला मतदान करायचं ठरवलेलं आहे. आणि त्याच्या विरुद्ध तेलंगणामध्ये बीएसआर काँग्रेसने आज तटस्थ राहायचं धोरण घेतलेलं आहे. हे तटस्थ राहायचं धोरण हे आम्हाला फायद्याचंच आहे. आणि त्याचप्रमाणे जर काही लोक तटस्थ राहत असतील, उदाहरणार्थ बिजू जनता दल ज्याच्या विरुद्ध आम्ही लढलो आणि आम्ही ओरिसा जिंकलं, तो बिजू जनता दल सुद्धा तटस्थ राहतो आहे, हे आम्हाला फायद्याचंच आहे. याचाच अर्थ बिजू जनता दल आणि आंध्र प्रदेश मधला पक्ष, हे दोन्ही पक्षांना काँग्रेस आणि युपीएने आपल्या बरोबर घेण्यामध्ये ते फेल्ड, ते कामयाब नाही ठरले. दे फेल टू गेट देम. आणि याचाच अर्थ असा की भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएने या दोन्ही पक्षांना आपल्याला जसं हवं तसं त्यांचं मतदान करून घेत आहेत. एकतर तुम्ही आमच्या बाजूने राहा, नाही तर अपक्ष राहा, पण युपीएला सपोर्ट करू नका. ज्यावेळी आपल्याला मत मिळत नाही त्यावेळी विरोधकांना सुद्धा मत मिळू नये याची तजवीज करणं, यालाच तर शेवटी पॉलिटिक्स म्हणतात. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए हे राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील युपीएच्या 100 पावलं पुढे आहेत.